भांडूपमधील एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये विनयभंगाची घटना। शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडूपमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील 3 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। गोपाल गौडा असे या तरुणाचे नाव असून वय 27 वर्षे आहे। शाळेच्या बेसमेंटमध्ये तो लिफ्टच्या मेंटेनन्सचे काम करत होता। त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी 1च्या दरम्यान तिथे 5वी इयत्तेच्या मुली योगा क्लासेससाठी आल्या होत्या। त्यावेळी गोपाल याने या विद्यार्थिनींपैकी एकीच्या पाठीवरून हात फिरवला, तसेच इतर मुलींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। या तिघी गोपालच्या वर्तनाने घाबरल्या आणि त्या तेथून स्वतःची सुटका करून पळून गेल्या। या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीने शाळेच्या प्रशासनाने गोपाल गौडा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। गोपाल याला 2 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। अधिक तपास भांडूप पोलीस करत आहेत। बरोबर, त्या शाळेमध्ये लिफ्ट दुरुस्ती करता एक लिफ्टमन आलेला होता। तर बेसमेंटला जेव्हा तो गेला तेव्हा तिथं 3 मुली होत्या। तर त्या मुलींचं मोलेस्टेशन केलं, एकटं बघत राहणे किंवा एका मुलीच्या पाठीवरून हात फिरवलेले होते। शाळा प्रशासन त्याच वेळेला त्या मुली टीचरांच्याकडे गेल्या होत्या। त्यांनी लगेचच कार्यवाही करून पोलिसांना कळवलेलं होतं आणि पोलीस तिथं जाताच आरोपीला फिर्यादी मुलींची एका म्हणजे पीडित मुलीची आई ची FIR घेण्यात आलेली आहे आणि आरोपीला त्वरित अटक करण्यात आलेली आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। 2 तारखेपर्यंत न्यायालयाने त्याला रिमांड दिलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, भांडूप।